मुंबईतल्या वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 रहिवाशांचं प्रशस्त घरात राहण्याचं स्वप्न आज प्रत्यक्षात आलंय। 2 पुनर्वसित इमारतींमधील घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम आज पार पडला। माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी आम्ही भूमिपुत्राला मुंबईतच घर दिलं, पुनर्विकासात बिल्डरचा फायदा बघितला नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। मी वरळी बीडीडीचा 30 नंबरमध्ये राहायचो आणि लहानपणापासून आमच्या जवळ 2 पिढ्या मी बघतोय बीडीडीचा इथले आमचे वडील आणि मी। आणि एवढ्या 10 बाय 10च्या रूममध्ये पण एवढे कुटुंब आम्ही सर्व राहायचो, गुण्यागोविंदानं वागायचो, राहायचो, उत्सव सगळे आमचे व्यवस्थित तिथे व्हायचे। आणि आता म्हणजे मी तर चमत्कारच समजेन की एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये आमचा प्रवेश होणार आहे। त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्हाला या वास्तूमध्ये जायला मिळालं। आम्ही फार नशीबवान असं मी समजतो। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी काय म्हणाले ते पाहूयात। बिल्डरला इंटरेस्ट असायचा तो मला सेलेबल किती मिळेल याच्यामध्ये, आणि म्हणून आम्ही निर्णय केला आणि आम्ही सांगितलं की बिल्डर 300 देतोय ना, म्हाडाला काही खूप प्रॉफिट कमवायचं नाही, म्हाडाला इथे सेलेबल करून याला क्रॉस सबसिडाइज करायचं आहे, याच्यामुळे म्हाडाच्या खिशातनं पैसे जाणार नाही एवढंच आपल्याला बघायचं आहे। आणि म्हणून आपण निर्णय केला की आमच्या रहिवाशांना 160 नाही, 300 नाही तर 500 चौरस फूट जागा ही त्या ठिकाणी आपण घेऊ। विशेष म्हणजे जिथे हा प्रकल्प आहे तो आदित्य ठाकरेंचा वरळी हा मतदारसंघ आहे। या कार्यक्रमाचं निमंत्रण असूनही आदित्य ठाकरेंनी या कार्यक्रमाला दांडी मारली, त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अनुपस्थितीची चर्चा होतीच, त्याचा समाचार घेण्याची संधी एकनाथ शिंदे यांनी सोडली नाही। काय म्हटलंय पाहूया। हा मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आपल्याला आणायचं आहे, यासाठी हे बीडीडी याचं एक उत्तम उदाहरण आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील बीडीडी चाळीचा विषय घेतला होता आणि त्यांनी देखील म्हटलं होतं की 40 लाख लोकांना, झोपडपट्टी वासियांना मोफत घर देण्याचा एक स्वप्न त्यांनी पाहिलं होतं। काही लोकांना वाटलं होणार नाही, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो हे स्वप्न साकार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि झोपडपट्टी मुक्त मुंबई हे करण्याचं देखील धोरण आपल्या सरकारचं